नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सुबोध देशमुख। आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत की आपल्या शरीरामध्ये असणारे जे काही सूक्ष्मजीव आहेत, म्हणजे ज्याला आपण गट बॅक्टेरिया म्हणतो, की ते आपल्या लठ्ठपणा, डायबिटीस आणि आपल्या एकूणच आरोग्यावर त्याचा प्रभाव असतो। आपण अनेकदा ऐकतो की वजन कमी करण्यासाठी योग्य आहार घ्या, योग्य व्यायाम करा, पण कधी विचार केला आहे का की आपल्या आतड्यांमध्ये असणारे जे काही बॅक्टेरिया आहेत तर त्यांचं नियंत्रण आपल्या भुकेवर असतं। आपण जे काही खातो त्याच्यावर त्या बॅक्टेरियांचं नियंत्रण असतं आणि शरीरामध्ये जे काही आपण चरबी साठवतो याच्यावर सुद्धा त्या बॅक्टेरियांचं नियंत्रण असतं। आज आपण याबाबत सखोल माहिती घेणार आहोत। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या आहारामध्ये काही छोटे बदल करून तुम्ही तुमचं वजन आणि आरोग्य नक्कीच सुधारू शकता। हे बघा की आपल्या शरीरामध्ये असंख्य सूक्ष्मजीव असतात की जे आपल्या तोंडापासून आतड्यांपर्यंत पसरलेले असतात। हे बॅक्टेरिया आपल्या आरोग्यावर मोठा प्रभाव टाकत असतात की ते आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, ते आपल्या मेंदूला सिग्नल देतात, त्यामुळे आपल्याला काय खायचं आहे हे ठरत असतं, ते आपल्या शरीरातील चरबी नियंत्रित करत असतात आणि आपलं वजनसुद्धा ते वाढवू शकतात। विज्ञान असं सांगतं की आपल्या आतड्यांमध्ये असणारे जे काही बॅक्टेरिया जर ते योग्य असतील तर आपण निरोगी राहू शकतो, पण ते बॅक्टेरिया जर असंतुलित झाले तर मात्र मग वजन वाढणं, त्याच्यानंतर डायबिटीस, पचनाचे विकार इत्यादी आजार हे निर्माण होत असतात। जर आपल्या आतड्यांमध्ये खराब बॅक्टेरिया वाढले तर ते आपल्या मेंदूला चुकीचे सिग्नल पाठवतात, त्यामुळे आपल्याला मग सतत गोड खावंसं वाटतं, आपली भूक अनियंत्रित होते आणि जास्त खाण्याची सवय लागते। मग त्यामुळे काय होतं, चरबी वेगाने शरीरामध्ये साठते आणि लठ्ठपणा वाढतो। संशोधन असं सांगतं की लठ्ठ लोकांच्या आतड्यांमध्ये खराब बॅक्टेरियाचं प्रमाण हे जास्त असतं, तर सडपातळ आणि निरोगी लोकांच्या आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांचं प्रमाण हे जास्त असतं। आता मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे हे बॅक्टेरिया येतात कुठून? तर संशोधनानुसार आपल्या जन्माच्या वेळेसच आपल्या आतड्यांमध्ये बॅक्टेरिया येतात। समजा जर नॉर्मल डिलिव्हरी झाली तर नॉर्मल डिलिव्हरीमध्ये जन्मलेल्या बाळाच्या आतड्यामध्ये चांगले बॅक्टेरिया भरपूर प्रमाणामध्ये असतात। त्या प्रमाणामध्ये सी सेक्शनमधून जन्मलेल्या बाळांना हे नैसर्गिक बॅक्टेरिया तितक्या प्रमाणामध्ये मिळत नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये लठ्ठ होण्याची शक्यताही जास्त असते। स्तनपान करणाऱ्या बाळाच्या आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया असतात, तर फॉर्म्युला फीड ज्या बाळांना दिलं जातं त्यांना हा फायदा मिळत नाही। बालपणामध्ये जर अँटीबायोटिक्सचा वापर जर केला गेला तर सुद्धा ह्या गट बॅक्टेरियाचं संतुलन बिघडत असतं। त्याच्यामुळं गट बॅक्टेरियासाठी योग्य आहार कुठला आहे, आता असा एक प्रश्न आपल्या मनामध्ये येतो। आणि हे गट बॅक्टेरिया किंवा आपल्या आतड्यांमधले चांगले बॅक्टेरिया कसे वाढवायचे, तर त्याचं उत्तर आहे की योग्य आहार आणि योग्य जीवनशैली। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे तंतुमय पदार्थ खाणं गरजेचं आहे। हाय फायबर डाएट की ज्याच्यामध्ये संपूर्ण धान्य असेल, डाळी, फळं, पालेभाज्या, कोबी, गाजर यासारख्या भाज्या खाणं खूप आवश्यक आहे। संशोधन असं सांगतं की आपण जर रोज 25 ते 40 ग्रॅम फायबर जर घेतलं तर आपल्या आतड्यांमध्ये आपल्या आतड्यांचं ते संरक्षण वाढवत असतं। प्रोबायोटिक्स किंवा फर्मंटेड पदार्थ जर आपण खाल्ले, जसं दही, लोणचं, पण लोणचं हे घरी बनवलेलं, कांजी आणि घरच्या घरी तयार केलेले आंबवलेले पदार्थ हे सुद्धा आपल्यामध्ये चांगले बॅक्टेरिया वाढवत असतात। जंक फूड आणि साखरेचं प्रमाण कमी करणं खूप गरजेचं आहे, कारण जास्त साखर आणि प्रोसेस फूडमुळं खराब बॅक्टेरिया आपल्यामध्ये वाढत असतात आणि ते आपल्या आतड्यांचं आरोग्य बिघडवत असतात। त्याबरोबरच अँटीबायोटिक्सचा अतिरेकी वापर केला, गरज नसताना जर अँटीबायोटिक दिले गेले तर ते सुद्धा बॅक्टेरियांना, चांगल्या बॅक्टेरियाला नष्ट करतात। त्यामुळे मित्रांनो, आपल्या गट बॅक्टेरियाचं आरोग्य हे आपल्या संपूर्ण शरीरावर त्याचा प्रभाव असतो। जर तुम्हाला साखरेची तलफ जर कमी करायची असेल, तुम्हाला गोड खाण्याची तलफ कमी करायची असेल, तुम्हाला लठ्ठपणा नियंत्रणात आणायचा असेल, डायबिटीस टाळायचं असेल, तर आतड्यांची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि याच्यासाठी फायबरयुक्त आहार घेणं महत्त्वाचं आहे। जंक फूड टाळणं खूप महत्त्वाचं आहे। त्यासोबतच आहारामध्ये फर्मंटेड फूडचा समावेश करणं तितकंच महत्त्वाचं आहे। आहार संतुलित ठेवणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्हाला हा विषय आवडला असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये तुमचे अनुभव आम्हाला सांगा, हा व्हिडिओ शेअर करा,
गट बॅक्टेरिया सुधारून आपण आपल्या आरोग्याचं संरक्षण करू शकतो. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासह भेटू आपण. नमस्कार.